भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग भाग 1. संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन पुढील प्रमाणे म्हणाले. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, तुझ्यामध्ये अशा अशुद्ध गोष्टी कशा आल्या? ज्या मनुष्याला जीवनाच्या मूल्यांचे ज्ञान आहे त्याला या गोष्टी मुळीच शोभत नाहीत. या गोष्टी मनुष्याला उच्चतर लोकात नेत नाही व त्यांच्या दुष्कीर्तीला कारणीभूत होतात. हे पार्थ, अशा हीन नपुसंकतेची कास धरू नकोस. असे करणे तुला शोभत नाही. अंतःकरणाचे असे शूद्र दुबळेपण सोडून दे आणि हे शत्रूला त्रस्त करणाऱ्या ऊठ. अर्जुन म्हणाला, हे शत्रुसंहारक, हे मधुसूदन, भीष्म आणि द्रोणांसारख्या मला पूजनीय असणाऱ्या व्यक्तींवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन? महात्म्यासम असणाऱ्या माझ्या गुरुजनांना मारून जगण्यापेक्षा मी भिक्षा मागून जगणे अधिक श्रेयस्कर आहे. जरी त्यांना भौतिक लाभाची इच्छा असली तरी ते माझे ज्येष्ठ आहे. जर त्यांनी त्यांची हत्या केली तर आमचे सर्व भोग रक्तरंजित होतील. त्यांच्यावर विजय प्राप्त करणे किंवा त्यांच्याकडून पराजित होणे या दोन्हीपैकी कोणती गोष्ट अधिक चांगली आहे हे मला कळत नाही. जर आम्ही धृतराष्ट्रपुत्रांची हत्या केली तर मला जगण्याची इच्छा राहणार नाही. तरी देखील आम्ही युद्धभूमीवर त्यांच्या समोर उभे आहोत. माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपया करून मला उपदेश करा. माझ्या इंद्रियांना कोरड पाडणाऱ्या शोकाला दूर करू शकेल असा उपायच मला दिसत नाही. स्वर्गातील देवांसारखे सार्वभौमत्व असलेले, वैभवशाली आणि प्रतिस्पर्धी नसलेले असे राज्य प्राप्त करून सुद्धा मला या शोकाचे निराकरण करता येणार नाही. संजय म्हणाला, याप्रमाणे बोलून झाल्यावर शत्रूला त्रस्त करणारा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे गोविंद, मी युद्ध करणार नाही, आणि स्तब्ध झाला. हे भरतवंशजा, त्यावेळी दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभे राहून स्मित हास्य करीत श्रीकृष्ण खिन्न झालेल्या अर्जुनाला याप्रमाणे म्हणाले. पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले, पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्यायोग्य नाही त्याबद्दल शोक करीत आहे. जे ज्ञानीजन आहेत ते मृतकांबद्दल तसेच जीवितांबद्दल शोक करीत नाही. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीच नव्हता आणि भविष्यात पण आपण कधीच अस्तित्वहीन होणार नाही. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळत नाही. हे कौंतेया, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत.
हे भरतवंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने अस्वस्थ न होता ती सहन करण्यास शिकले पाहिजे. हे पुरुषांमधील सर्वश्रेष्ठ अर्जुन, जो मनुष्य सुख आणि दुःखाने विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो, तो मोक्षप्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की जे असत म्हणजे भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे हे जाणून घे. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. अविनाशी, अमर्याद आणि शाश्वत अशा या जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणार आहे. म्हणून हे भरतवंशजा, तू युद्ध कर. ज्या मनुष्याला वाटते की जीवात्मा हा मारणार आहे किंवा तो मारला जातो, तो अज्ञानात आहे. कारण जीवात्मा मारित नाही किंवा मारलाही जात नाही. कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्म किंवा मृत्यू नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, त्याचा जन्म होतो असेही नाही आणि त्याचा जन्म होणार असेही नाही. तो अजन्मा, सनातन, नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी त्याचा नाश होत नाही.